MSc Part 2 Semester 4 Paper 1 Theoretical Organic Chemistry. In that Unit 2 Stereochemistry 2 Unit 3 Stereochemistry 2 आपण फर्स्ट युनिट कंप्लीट केलं आहे फिजिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. ओके, तर आपण थर्ड युनिट स्टार्ट केलं आहे स्टेरोकेमिस्ट्री 2. ओके, आपण जो आता सिलेबस बघणार आहे म्हणजे स्टेरोकेमिस्ट्री 2 मधला जो आहे तो आपण क्वेश्चन वाईजच कंप्लीट करूया, कारण की कशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात त्याचेच आन्सर कसे लिहायचे. ओके, तेच आपण एक्सप्लेन करत जाऊ म्हणजे आपला सिलेबससुद्धा कंप्लीट होऊन जाईल. ओके, म्हणजे आन्सरही तुम्हाला मिळतील आणि सिलेबसही कंप्लीट होईल. फर्स्टली illustrate with the example the principle in the use of a chiral shift reagent for the determination of a anisotropic composition using the NMR spectroscopy. ओके, त्यांनी एक्झाम्पल विचारले आहेत की कायरल शिफ्ट रिएजंट जो आहे तो यूज करून डिटर्मिनेशन कसं केलं जातं. एखादा एनिसोटॉपिक कंपोजिशन असेल NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तर त्याचा यूज करून डिटर्मिनेशन कसं केलं जातं NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ते विचारलेलं आहे. एक्झाम्पल देऊन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्टली whether the dealing with the NMR spectroscopy for determination of enantiomeric composition, the chiral shift reagent are used to spread the spectrum of enantiomer of a same compound. आता कायरल शिफ्ट रिएजंट जो आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज केला जातो तो कशासाठी यूज केला जातो. जर इनॅन्शिओमेरिकचे इनॅन्शिओमर जे असतात म्हणजे सेम कंपाऊंड एकाच कंपाऊंडचे दोन इनॅन्शिओमर असतात. इनॅन्शिओमर मीन्स नॉट सुपरइम्पोजेबल मिरर इमेज. ओके, मीन्स इनॅन्शिओमर जे आहेत त्याचे पीक जे आहेत NMRमध्ये, NMR मीन्स न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन किती टाईपचे आहेत ते हायड्रोजनचं एन्व्हायरमेंट काय आहे ते आपल्याला कळतं. ओके, NMR स्पेक्ट्रोस्कोपमध्ये न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्समध्ये. सो त्यामध्ये इनॅन्शिओमरचे जे पीक असतात ते एकाच रेंजला येतात. ओके, डाऊन फील्ड किंवा अप फील्डला त्याच्यामध्ये. सो ते आपल्याला कळत नाही कुठला इनॅन्शिओमर आहे, आर इनॅन्शिओमर आहे का एस इनॅन्शिओमर आहे. सो त्याचे पीक जे आहेत ते सेपरेट आउट करण्यासाठी कायरल शिफ्ट रिएजंट हा काय केला तो यूज केला जातो. ओके, these chiral shift reagent mostly contain the lanthanide element which also have the polar group such as OH, NH2, CO. कायरल शिफ्ट रिएजंट आहेत हे मोस्टली कंटेन काय आहेत तर लॅन्थनाइड एलिमेंट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल EU असेल किंवा LU असेल, ल्युटेशियम असेल, जे आहेत ते कायरल शिफ्ट रिएजंट म्हणून यूज केले जातात. आणि हॅव ऑल्सो द पोलार ग्रुप कोणते तर OH असेल, NH2 असेल किंवा CO कार्बोनिल ग्रुप असेल. देन द ॲडिशन ऑफ these reagent form the weak diastereomeric complexes of an enantiomer of a same compound by using their polar group with a shift. The chemical shift is a proton for far distance from one another. जेव्हा आपण हा जो रिएजंट आहे कायरल शिफ्ट रिएजंट ॲड करतो वीक फॉर्म काय करतो वीक डायस्टेरोमेरिक कॉम्प्लेक्सेस ऑफ इनॅन्शिओमरचे फॉर्म करतो त्याच कंपाऊंडचे. ओके, डायस्टेरोमेरिक फॉर्मेशन करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचे जे NMRमध्ये पीक आहेत ते केमिकल शिफ्ट जो आहे तो आपल्याला काय मिळतो त्या प्रोटॉनचा सेपरेट आउट झालेला मिळतो. इट्स डिस्टन्स फ्रॉम वन अनदर म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स हे जास्त असतं. These compound enantiomers absorb differently and they get spread out from one another in NMR spectroscopy. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं याच्यामुळे की जे इनॅन्शिओमर आहेत ते ॲब्सॉर्ब होतात डिफरंटली रेंजला आणि सेपरेट आउट होतात वन अनदर. द कायरल शिफ्ट रिएजंट यूज हॅव सम एक्झाम्पल, त्याच्यासाठी काही एक्झाम्पल त्यांनी घेतलेले आहेत. ओके, तर फॉर एक्झाम्पल इथे काय घेतलं आहे R इज इक्वल टू टर्शरी ब्युटाइल किंवा R इज इक्वल टू CH3. आता हा जो आहे पोलार ग्रुपला हा EU जो वापरलेला आहे लॅन्थनाइड रिएजंट, ओके, तो कुठे कार्बोनिल ग्रुपला तिथे अटॅच झालेला आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळणार इथे त्याचे एकाच इनॅन्शिओमरचे दोन डायस्टेरोमेरिक फॉर्म मिळणार आणि त्याचे जे पीक आहेत ते आपल्याला सेपरेट झालेले त्यामध्ये मिळणार. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल द यूज ऑफ दिस रिएजंट कॅन बी इलुस्ट्रेट. ओके, सेकंड एक्झाम्पल त्यांनी इनॅन्शिओमर घेतलेला आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये कीटोन ग्रुप आहे आणि दोन H आपल्याला दिसत आहेत. ओके,
आणि EU जो घेतलेला आहे लॅन्थनॅड रिएजंट म्हणून यूज केलेला आहे तो. याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, यामध्ये बघा प्लस आपल्याला दोन डॅश टेरोमेरिक फॉर्म आपल्याला याचे मिळाले. एक हायड्रोजन, वन पीकमध्ये एक हायड्रोजन जो राऊंड केला आहे, सेकंड पीकमध्ये एक हायड्रोजन जो खाली आहे. ओके, ह्यामध्ये काय मिळालं आपल्याला 2 फॉर्म याचे मिळाले. त्यामुळे ह्याचे जे पीक आहेत आपल्याला ते 2 सेपरेट यामध्ये मिळणार आहे. का? कारण की EU जो आहे लॅन्थनॅड रिएजंट तो कार्बोनिल ग्रुपला इथे अटॅच झालेला आहे. द डॅश टेरोमेरिक कॉम्प्लेक्सेस फॉर्म by given the enantiomer of these two, and dash tetramer has the proton in the vicinity of a lanthanide metal, and that is EU shift is 2 more downfield than the 1 and which is away from it. अच्छा, यामध्ये बघितलं 1 आणि 2. ओके, त्याला नंबरिंग दिलेलं आहे. सो 2 नंबरचा जो आहे तो काय आहे, डाऊनफिल्डला त्याचा पीक येतो. ओके, दॅन 1पेक्षा, आणि हे एकमेकांपासून काय मिळतात आपल्याला, अवे फ्रॉम इच अदर, दूर झालेले त्याचे पीक झालेले आपल्याला दिसून याच्यामध्ये येतात. Thus the enantiomeric composition means एक्सेस कॅन बी कॅल्क्युलेट. जर enantiomer एक्सेस असेल तर ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर enantiomer एक्सेस इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ enantiomer एक्स मायनस enantiomer पर्सेंटेज ऑफ enantiomer वाय. एक एक्स कन्सिडर करायचा, एक वाय कन्सिडर करायचा, डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ enantiomer एक्स प्लस पर्सेंटेज ऑफ enantiomer वाय इंटू 100. ओके, हे enantiomeric एक्सेस असेल तर काढायचा फॉर्म्युला आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण, आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय बघितलं की कायरल शिफ्ट रिएजंट कसा यूज होतो त्याचं आपण एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलेलं आहे. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये कायरल शिफ्ट रिएजंटचा यूज काय आहे. ओके, त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते आपण ह्यामध्ये बघितलं. सेकंड, देन एक्सप्लेन द एक्झियल अल्फा हॅलोकिटोन रूल अँड गिव्ह द ॲप्लिकेशन. आता काय करायचं, एक्झियल अल्फा हॅलोकिटोन जो आहे त्याचे रूल आणि त्याचे ॲप्लिकेशन, 2 ॲप्लिकेशन आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले बघायचे आहेत. द एक्झियल हॅलोकिटोन रूल मे बी रिगार्डेड ॲज द प्रिकॉसर ऑफ अ मोर जनरल ऑक्टेट रूल. ओके, आता एक्झियल हॅलोकिटोन जो रूल आहे तो कशाशी रिगार्डेड आहे, तर प्रिकॉसर ऑफ अ मोर जनरल ऑक्टेट रूलशी. इन दिस रूल द अप्लाय when there is an axial halogen, is axial कुठले halogen, तर Cl, Br, iodine next to keto group of a cyclohexane moiety. सायक्लोहेक्झेन जो ग्रुप मॉलिक्यूल आहे त्याच्या नेक्स्ट कार्बनवरती काय असणार, हॅलोजन प्रेझेंट असणार ॲक्झियल पोझिशनला. एक तर क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल किंवा आयोडीन असेल. द रूल स्टेट दॅट व्हेन सच अ सायक्लोहेक्झेनॉन moiety substituted by the axial halogen at alpha position, one we look from the carbonyl group occupy head of the chiral orbit, it chair orbit, and if the halogen come at the observed right side, it shows that the positive Cartan effect, and it if the appearance is the left side, negative Cartan effect. आता रूल काय सांगतोय, जेव्हा आपण सायक्लोहेक्झेनॉनमध्ये मॉइटीमध्ये सबस्टिट्यूटेड बाय एक्झियल हॅलोजन ॲट द अल्फा पोझिशन, हॅलोजन जो आहे तो ॲक्झियलला आहे आणि ॲट अल्फा पोझिशनला आहे. वन वी लुक फ्रॉम द कार्बोनिल ग्रुप, आपण कार्बोनिल बघितला, ऑक्युपाय हेड ऑफ चेअर. ओके, चेअरचा काय आहे तो हेड, चेअर फॉर्म किंवा बोर्ड फॉर्म असेल त्याचा काय आहे तो हेड आहे, कार्बोनिल ग्रुप आहे जो. आणि इट द हॅलोजन कम्स ॲट द ऑब्झर्व राईट साईड, जर हॅलोजन आपण राईट साईडला आपल्याला दिसला तर इट शो द पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट आहे, आणि इट अपियर्स इज अ लेफ्ट साईड, इट शो द निगेटिव्ह कॉटन इफेक्ट. द गिवन मॉलिक्यूल, जी मॉलिक्यूल जो आपण एक्झाम्पलमध्ये बघणार आहे, बिलो कॅन बी प्रोजेक्टेड इन टू द 4 quadrants, and the horizontal plane B pass through the C6, C1 and C2, and vertical plane A passes from the carbonyl group and C4 divided molecule in the 4 quadrants analog with the octet rule with the plus and minus vector. आपण एक्झाम्पलमध्ये बघू. ओके, हे काय आहे, सायक्लोहेक्झेनॉन एक्झियल अल्फा हॅलोकिटोन. काय आहे, सायक्लोहेक्झेनॉन घेतला आहे त्याला कीटोन ग्रुप आहे. ओके, म्हणून काय झाला तो सायक्लोहेक्झेनॉन. ओके, आणि अल्फा पोझिशनला त्याच्या काय आहे, एक्झियल अल्फा पोझिशनला हॅलोजन ग्रुप आहे, एक तर तो Cl, Br किंवा ब्रोमिन किंवा आयोडीन असेल. ओके, ह्याच्यामध्ये आता त्यांनी प्लेन पास केलेले आहेत, बी प्लेन्स आणि ए प्लेन्स त्याच्यामध्ये.
ॲज द एक्स कम्स इन द पॉझिटिव्ह क्वाड्रंट इट शोज द पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट. जर एक्स जो आहे तो पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये आला तर तो काय असणार, पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट दाखवणार. नेक्स्ट आता ॲप्लिकेशन काय आहे, डिटरमाइन ऑफ ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन इज अ मायनस ट्रान्स 1 डेकालोन डेकॅलॉन. ओके, ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन कसं सांगितलं त्यांनी, मायनस ट्रान्स 1 डेकॅलॉनचं. द इनॅन्शोमेरिक फॉर्म ऑफ अ मायनस ट्रान्स 1 डेकॅलॉन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. आता त्यांनी इनॅन्शोमेरिक फॉर्म सांगितले आहेत, म्हणजे इनॅन्शोमर सांगितले आहेत. आर इज इक्वल टू एच असेल तर फर्स्ट आणि सेकंड. इनॅन्शोमर मीन्स नॉट सुपरइम्पोजिबल मिरर इमेज, त्यांनी त्याच्या मिरर इमेज घेतलेल्या आहेत. ऑन द ब्रोमिनेशन द इनॅन्शोमर गेट कन्वर्टेड टू द प्लस ट्रान्स 2 ब्रोमो डेकॅलॉन. And looking at the two structure, one gives the positive cotton effect and second gives the negative cotton effect. आता याच्यामध्ये जर आपण ब्रोमिनेशन केलं, ओके, ब्रोमिनेशन केलं तर कन्वर्टेड काय होणार आहे, त्याचा जो आहे तो ट्रान्स 1 डेकॅलॉन जो आहे तो कन्वर्ट काय होणार आहे, मायनस ट्रान्स तो प्लस ट्रान्स 2 ब्रोमो डेकॅलॉन होणार आहे. आणि जर दोन आपण स्ट्रक्चर बघितली तर फर्स्ट जो आहे तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट असणार आहे आणि सेकंड इज अ निगेटिव्ह कॉटन इफेक्ट असणार आहे. पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट आपण कधी बघणार, जेव्हा राईट साईडला आपल्याला हॅलोजन ग्रुप दिसून येईल. ओके, आणि जर लेफ्ट साईडला निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह कॉटन इफेक्ट. ॲज अ कॉन्फिगरेशन गेट रिव्हर्स ऑफ अ कॉटन इफेक्ट इज अ halogenated group. Unhalogenated compound that is positive cotton effect of a first enantiomer correspond to the real minus 1 trans 1 decalon conformation. And second example is a proving a ring of a same some substituted 2 bromo 3 keto steroidal exist as a boat. ओके, बोट कन्फॉर्मेशनमध्ये आपण बघणार आहे. द कायनेटिकली कंट्रोल ब्रोमिनेशन ऑफ 2 ब्रोमो 3 कीटो स्टेरॉइड 1 गिव्स द 2 अल्फा मिथाइल 3 कोलेस्ट्रॉल 2 विथ एक्झियल ब्रोमिन विच इज शोज द निगेटिव्ह कॉटन इफेक्ट. फर्स्ट त्यांनी स्ट्रक्चर दिलेला आहे 2 ब्रोमो 3 कीटोस्टेरॉइड, हे फर्स्ट स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. ओके, गिव्स द 2 अल्फा मिथाइल 3 कोलेस्ट्रॉल अँड विथ एक्झेल ब्रोमिन. एक्झेलला काय आहे, ब्रोमिन आहे. द नॉर्मली एक्सपेक्टेड प्रोडक्ट 2 हॅज अ positive cotton effect that is only possible with the structure 3 which is has the boat conformation which is formed by the parallel attack of a bromine and it relieves the CBr and CO interaction arising in the twist boat conformation. ओके, आता नॉर्मली एक्सपेक्टेड प्रोडक्ट 2 मध्ये काय सांगितलं त्यांनी, पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट सांगितलेला आहे. पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट का सांगितलेला आहे, कारण की तुम्ही जर ऑब्झर्व केला कीटोन ग्रुप जो आहे, ओके, बोट कन्फॉर्मेशनमध्ये कीटोन ग्रुप जो हेड ग्रुप आहे त्याच्यात जर आपण लेफ्ट साईड आणि राईट साईड त्याची आपल्याला काय करायचे, कन्सिडर करायचे आहे. त्याच्यात जर आता जर आपण जे स्ट्रक्चर दाखवलं आहे ते हेडनी आपण कन्सिडर केलं तर आपल्याला त्याच्या राईट साईडला काय येतं, BR ग्रुप येतो आहे, म्हणजे हॅलोजन ग्रुप जो आहे तो राईट साईडला येतो. राईट साईडला आल्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला, त्याचा पॉझिटिव्ह कॉटन इफेक्ट मिळणार आहे. ओके, आणि हॅज अ बोट कन्फर्मेशन तिथे दिलेला आहे. आणि पॅरलल अटॅक ऑफ अ ब्रोमिन इट गिव्स द CBr आणि CO इंटरॅक्शन अरायझिंग इन अ ट्विस्ट बोट कन्फर्मेशनमध्ये आपल्याला इंटरॅक्शन अरायझिंग होणार आहे कार्बन BR आणि कार्बोनिलमध्ये. हेन्स इट इज स्टेबल ॲट अ थर्ड अँड द A रिंग शोज द बोट कन्फॉर्मेशन. ओके, त्यामुळे हा बोट कन्फॉर्मेशनमध्ये काय आहे, स्टेबल आहे. ट्विस्ट बोटमध्ये काय होणार आहे, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन अरायझिंग होणार आहे, त्यामुळे बोट स्टेबलमध्ये तो स्टेबल फॉर्म
आहे, स्टेप कन्फर्मेशन त्याचं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपले 2 पॉईंट कंप्लीट झाले. एक तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की एनिमा स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जर कायरल शिफ्ट एजंट असेल तर तो कसा यूज करायचा, त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं, प्लस त्याचे प्रिन्सिपल बघितले. ओके, तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपण ॲक्झॅल अल्फा हॅलोकीटोन रूल काय आहे, त्याचे रूल काय आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे, आपण त्याचे एक्झाम्पल घेऊन बघितले. कॉटन इफेक्ट काय आहे. ओके, हे त्याचे आपण एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केले आहे. थँक्यू.